गोडाचं थोडाचं करून घालूया नवीन पाहुण्याला, कशाला आता भांडण तंटा, आनंदी राहूया. नाव ठेवायची नाही, बोट मोडायची नाही, नख मोडायचं कशाला, जावा जावांचं हाय पाय, टेन्शनला बाय बाय, रडायचं कशाला. लिविंगचं राज्य उभा करायचं, सुनबाईनी सासरचं नातं टेस्ट करायचं. आता कामाधामाचं बाहेरचं खर्च समजून घ्यायचं ग. वल्दी जल्दी गडबड वाट्याला ग, राजवाडा आता होणार कुणाच ग. नाव ठेवायची नाही, बोट मोडायची नाही, नख मोडायचं कशाला, जावा जावांचं हाय पाय, टेन्शनला बाय बाय, रडायचं कशाला. गोंधळ आता लग्नादीच ग, जाऊबाई नांदायला येणार घरात ग. तुझी माझी जोडी जरा जरा थोडी गावभर गाजू दे, कधी लाडी गोडी कधी काढ खोडी, चर्चा होऊ दे. तुझी माझी यारी आहे बघ प्यारी, किस्सा रंगवते. गोंधळ आता लग्नादीच ग, जाऊबाई नांदायला येणार घरात ग. धिंगाणा गोंधळ आता लग्नादीच ग, जाऊबाई नांदायला येणार घरात ग. राधे, काय करतेस किचन मध्ये? काय झालं बाळा? तू चालली आहेस ना मम्मा, नीट राहशील ना ग? अरे चा, हा प्रश्न तर मी तुला विचारणार होते की पूर्ण घर तुझ्यावर सोडून चालले. रमाजी अजून आली नाहीये, कावेरी आजीशी तुझं जमत नाही, तू राहशील ना नीट? मी राहीन ग, मी कुठेही कशी राहू शकते, पण प्रश्न तुझा आहे. मला रमाजीला सोडून तू कधीच राहिली नाहीयेस ग. बरं, या घराशी किती अटॅचमेंट आहे तुझी माहिती आहे मला, आणि इथे सगळं सेट आहे ग. किचन, इकडल्या वस्तू, इकडल्या सवयी, सगळं सोडून तू अशी अचानक वाड्यावर चाललीस. म्हणून विचारते, जमेल ना तुला? जमेल ना, आणि नाही जमलं, आठवण आली तुझी, ते येईन भेटायला, त्यात काय एवढं. नक्की आहे. बरे निवी, तिकडे बस.
का काय चल 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 बस. राधे इम्पॉर्टंट सूचना आहेत, सगळ्या ऐकायच्या. अरे देवा. बर कामाच्या निमित्ताने अजिबात जागरण करायची नाहीये. तुला ती झेपत नाही बर का. तुला जागरण सहन होत नाही, दुसऱ्या दिवशी तुला उठवत नाही, मग चिडचिड करत बसतेस. हो का मॅडम. हो. आणि इथे तुझी चिडचिड काढायला निदान रमाजी आणि मी तरी असतो. इथे कोण असणार आहे? त्यात काय, तुला फोन करेन आणि झापेन चांगली. मम्मा बाकी काही असू देत, माझ्या हातची कॉफी तू मिस करणार आहेस एवढं मात्र नक्की. वेल ती तर करणारच आहे. बर चल, इमोशनल गिरी पुरे. मी काय सांगते ते ऐक. ते टेबलावरती सगळे डबे ठेवलेत, त्यामध्ये कोकणातनं आजीनी चटण्या आणल्यात त्या आहेत, मी भाजलेल्या लाह्या आहेत, रमाजीने केलेला चिवडा आहे आणि ड्रायफ्रुट्स वगैरे पण आहे. ते सगळं बरोबर ठेव, ठीक आहे? हशी का बघतेस? बरोबर सांगितलंय. बर ऐक, मला माहितीये तिकडे माई मावशी व्यवस्थित तुला खाऊ पिऊ घालेल, अमेझिंग स्वयंपाक करते ती, बट तरीही अडीअडचणीला या सगळ्या गोष्टी राहू दे. हे सगळं काय चाललंय तुझं राधा? माझं बाळ इतकं मोठं कधी झालं? ही मम्मा एक मिनिट, याचा अर्थ असा अजिबात होत नाही की आता मी तुला त्रास देणार नाहीये, तो चालूच राहणार आहे. तूच म्हणत होतीस ना थोडी मोठी हो बाळा म्हणून बघतो. आणि मी वाड्यात राहायला गेले तर तेव्हा अख्खा टेम्पो पाठवला होतास तू. मी फक्त एक छोटी बॅग देते. थांब तुला पॅक करून देते नीट. बरं मी टेम्पो पाठवला होता कारण मी तुझी आई आहे आणि तू माझी मुलगी आहेस. मॅडम असं काहीही नसतं बर का. मुली एकदा मोठ्या झाल्या की त्या स्वतःच्या आईच्या आई होतात. अरे बापरे. ओके मॅडम, आता आईगिरी करून झाली असेल, जरा प्लीज इकडे या. आय लव्ह यू मम्मा. आय लव्ह यू मोर. अरे वा, मलाही जमलं. आता हेच सगळं करत बसलं ना तर पायच नाही निघणार माझा. हो मलाही घाई आहे, मला वाड्यात काम आहे, मी निघते. का? तुला का जायचं वाड्यात? हॅलो मॅडम, काम आहे माझं तिकडे. आणि मुळात ना तुमच्या आधी मी वाड्यात राहिलेली आहे, सो टेक्निकली मी तुमची सिनियर आहे. तू सिनियर सारखी रॅगिंग करणारच का आता? केलं असतं ते, पण मला खरंच लेट होतंय. बाय. सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेव, नीट बरोबर घे. ओके बाय. राधे, निघालीस ना? मम्मा काळजी घेशील ना? प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया साधना, अज्ञानत्व हरो निबुद्धी मजदे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. मावशी नमस्कार करतो. हो बाबा जा. मी सनामिकांना आणायला जातोय. जा बाबा लवकर जा, मी कधीची वाट बघते, केव्हा ती पोर आपल्या घरी येते असं झाले बाबा मला. मावशी हं? सगळं नीट होईल ना ग? अरे होणार राजा, सगळं नीट होणार, काही काळजी करू नकोस. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा. आलो. गजानना सगळं नीट होऊ दे रे बाबा.
अगं काय हे, निघालीस का तू? छे ग, इतकं कुठलं तुझं भाग्य उजळ असायला. तुझी कितीही इच्छा असली तरी मी काही इतक्या लवकर वेंगुर्ल्याला जात नाही. ही बॅग तुझीच आहे. तू निघालीस ना त्या पटवर्धनांकडे, म्हणून आणलीये खाली. अरे वा, इतका उत्साह मला त्यांच्याकडे पाठवायचा, कमाल आहे. काय, लवकर जाशील तर लवकर परत येशील. एक तर तुला कुठे जमवून घेता येत नाही, कुणाशी तडजोडही करता येत नाही. त्यामुळे लवकर जाशील तर लवकर परत येशील याची मला खात्री आहे. आणि त्या सौरभरावांचं तर काय, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे. काय नाही, हे सगळं बोलण्याऐवजी मला छानसा आशीर्वाद दिला असतास तर चाललं असतं ना, की अनामिका तुझं पहिलं लग्न फिसकटलं, पण तू काळजी करू नकोस, आता सगळं नीट होणार आहे. सौरभ चांगला मुलगा आहे आणि तू लागशील त्या तडजोडी करशील. बरं काही अडलंच तर मी आहे हा, वगैरे वगैरे बोलली असतीस असं तर काय हरकत होती नाही का? काय आहे, तुला जसं माझं ऐकता येत नाही तसंच मलाही तुझ्याशी खोटं खोटं गोड बोलता येत नाही. आयुष्यमान हो. परमेश्वर तुला लवकर सद्बुद्धी देव. आजी, अगं तुझी मुलगी सासरी चालली आणि तू तिला सरळ फेल होशील असं कसं म्हणू शकतेस ग? कुठली आई स्वतःच्या मुलीशी असं वागते सांग? तुम्हाला जसं माझं ऐकता येत नाही ना, तसंच मला तुमच्याशी खोटं खोटं गोड बोलता येत नाही. जे पोटी तेच ओठी. काय चाललं तुझं आई? सामानाची यादी करते. तुला ठेवून घेतलं नाही ना तरी ते पटवर्धन हे सामान मात्र नक्की ठेवून घेतील. महागाच्या वस्तू आहेत त्या. तुझ्या संपत्तीवर डोळा आहे त्यांचा, चांगलं माहितीये मला. आजी, आता ते काय डबे चोरणार आहेत का? नाही चोरले तर उत्तमच आहे, पण आपण काय सामान नेलं ते आपल्याला माहित असायला नको का? आई, मी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून तिथं जाणार आहे आणि तुला वाटतंय ना तितकं वाईट या अख्ख्या जगात कुणीही नाहीये. तुझ्या याच चांगुलपणाचा गैरफायदा घेतात सगळेजण. तू आता काही कपडे मोजणारस का? कपडे पण चोरतील का ते? दागिने घेतलेस का बघते मी. तुझा काही नेम नाही. जरा ती म्हातारी गोड बोलली की तिला सोन्याने मडवून ठेवशील. आज काय हा सण, उद्या काय तो वाढदिवस, असं बघता बघता. आई, एकतर मी दागिने घेतलेले नाहीयेत आणि जरी घेतले असले तरी त्यावर तुझा काहीच हक्क नाहीये. माझ्या पैशांनी घेतलेल्या दागिन्यांचं काय करायचं हे फक्त मी ठरवणार. मम्मा, थँक गॉड तू आजी सारखी नाहीयेस. मी वाड्यावर गेले होते तेव्हा तुला किती वाईट वाईट बोलले ग, कशी वागत होते तुझ्याशी. तरी सुद्धा तू माझी फक्त काळजी करत होतीस. नाहीतर ही आजी कशी का वागतीये? आजी, आणि मला मान्य आहे की तुला तिचा चॉईस पटला नाही, पण आता दिलीयस ना परवानगी, मग नीट वाग ना तिच्याशी. तू मला अक्कल शिकवू नकोस. तुला स्वतःलाच एकटं काही कळत नाही. फाईन, जाते मी. तसंही मला तुझ्या पथेटिक ड्रामामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला खूप काम आहेत, मला वाड्यात जायचंय. एनिवे मम्मा, सगळे डबे ठेवलेत ते घे, जितके हवे तितके घे, न मोजता. ओके, आय लव्ह यू, बाय. सौरभ, हाय. हाय, मिस अनामिका कुठे? का? मी एकटी नाही का येऊ शकत?
हे म्हणजे तसं नाही पण काय तसं नाही, काही नाही. माझं काम आहे इकडे, मला मिस अनामिकांची रूम बघायची. अचानक हो ऑब्विसली. ती यायच्या आधी मला तिची रूम सगळी नीट सेटअप करायची. म्हणजे तिला काय हवं काय नको ते सगळं बघावं लागेल ना. काय मी सिरियसली सांगते, दाखव ना. ही तुझ्या मम्माची रूम आहे. आज जा, काय हवंय काय नकोय ते बघ. सगळे अरेंजमेंट केलेले आहेत, पण काय योग्य आहे काय योग्य नाही, काय बरोबर आहे काय बदलून हवंय ते सगळं चेक कर आणि सांग मला. हा मी येतो. एक मिनिट, तू कुठे चालला? कुठे म्हणजे? का? जशी तुला तुझी मम्मा इकडे येण्याची एक्साइटमेंट आहे तशीच मला पण त्यांना घेऊन येण्याची एक्साइटमेंट आहे. मी त्यांना आणायला चाललो. शप्पथ. सॉलिड सेटअप केली आहे रूम सौरभनी. नाईस. नाद सोंडू. मग मला तिचं टेबल क्लिअर लागतं. क्या बात आहे राधा. बरं आलं तूच सगळं आवडतेस, कारण मॅमचं कामाचं सगळं इथे सेट करायचंय. करेक्ट. आलास तो दर वेळेला जिथे जाऊ तिथे कसा काय येतोस यार तू, खरंच. अगं म्हणजे काय, हा माई मावशीचा वाडा आहे आणि मी तिला नातवासारखा आहे, मी येणारच. तसंही ऍटलीस्ट समाधान यातच आहे की मम्मा इथे असेस तर तू निदान बंगल्यावर तरी नाही येणार, नाही का? बरं चल, एनिवे मला टाइमपास करण्यात अजिबात वेळ नाहीये. खूप काम आहेत आणि सौरभने रूम छान सेटअप केले, त्याला सांग नक्की. बट तरी सुद्धा मम्माला मला छान इथे असा होमली फील द्यायचा. तिची फेवरेट कॉफी आणली म्हणून मी माहितीये, झालं की किचन मध्ये देईन. आणि मला तरी असं वाटतंय छान ना अजून काही गोष्टी ऍड ऑन कराव्यात इथे. म्हणजे मे बी इथे एक हॅट स्टँड किंवा तत्सम काहीतरी, आणि अजून काही इंडोर प्लांट्स आणीन म्हणते. मग मला असं छान पारिजात सारखं वाटलं पाहिजे इथे. नाही तर उगीच इथे थांबून आम्हाला मिस करत बसेल ती. पण तू त्यांना खूप मिस करणार आहेस असं दिसतंय. जमेल ना तुला एकटीला राहायला? तू वेडा आहेस का? ऑब्विसली जमणार ना. मी राहिली एकटी. पण मम्मा नाही ना राहिली कधीच एकटी. तिची पहिलीच वेळ आहे ही. यु नो, मला जेव्हा जेव्हा गरज असते ना, मम्मा कायम असते रे माझ्यासाठी. पण आता तिला माझ्या सपोर्टची गरज आहे. सो आय हॅव टू बी देअर फॉर हर. आणि तसंही आता काही मी ती सणकी आणि उद्धट राधा राहिले नाहीये ना. अरे बाप रे, हे परिवर्तन कधी झालं? ए तू गप रे. मी आपलं असं म्हणते कारण मम्मा इथे राहायला आल्यावरती मलाच तिथे फुल फ्रीडम वगैरे मिळेल ना. कशी आहेस ग राधा तू? वेडी आहेस, उद्धट आहेस, विचार न करता बोलणारी आहेस. सगळं ठीक आहे, पण स्वतःच्या माणसांवर किती जीवापाड प्रेम करतेस. आले आम्ही. राधा 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 ऐक ना, हे काय बरोबर नाहीये ग. काय झालं? इतरांना रडवणं काम आहे तुझं. तू असं रडणं शोभत नाही तुला. ए नील यार तू जा. बरं बरं, ओके ओके. बरं ऐक ना, तू अनामिका मॅमना हे सांगितलं नाहीस ना की त्या आणि सौरभ सर जे करतायत ते एका प्रकारे लिव्हिनच आहे म्हणून?
कळलं पण नाहीये ते. एक आयडिया आहे, आपण एक छान बोर्ड बनवायचा का तिला, वेलकम टू लिव्ह इन असा. नाहीतर मग मी तिला ग्रीटिंग कार्ड देते. ऑल द बेस्ट फॉर युअर न्यू लिव्ह इन व्हेंचर. मस्त हा मस्त. म्हणजे अनामिका मॅम आल्या पावली युटर्न मारून बंगल्यात जाते. का काय सौरभ सरांचा लग्न संस्थेवर किती विश्वास आहे माहितीये ना तुला. त्यांना चुकून सुद्धा कळलं ना की नकळतपणे ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत तर बेकार राडा होईल ना. ते डायरेक्ट नाही म्हणतील या सगळ्याला. त्यामुळे तू अरे हो, ही गोष्ट तर मला लक्षातच आली नाही. वल्ली, योग्य वेळी हा बॉम्ब फोडायला उपयोगी पडणार.